जय शिवराय भावांनो. तर आजच्या दिवसाची सुरुवात घरच्या ग्रहलक्ष्मीकडून कुलदेवीचे पूजन करून. असे म्हणतात, अध्यात्माची ओढ असणारा जोडीदार मिळायला खूप नशीब लागतं आणि या बाबतीत माझं नशीब उजळून निघालं आहे बरं का. खरं तर लग्न झाल्यापासून हा एक नवीन झाला आहे आजार. नेहमी तिच्यासोबत जाऊन करावा लागतोय बाजार. ती पारखून भाजी घ्यायला आणि मी त्या भाजीच्या पिशव्या वागवायला. काय करता, प्रपंच आहे, यातून मात्र सुट्टी नाही. उनकी फरमाईश सराखोपर न पूर्ण करून सांगता कोणाला. मॅच बघत बघत तीही पूर्ण केली. त्यानंतर दिवसभराचा ताणतणाव कमी होण्यासाठी तिच्यासोबत शतपावली. आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवला की मनाचे ओझे हलके होते आणि मन फ्रेश होऊन जाते. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. घरी येऊन पाहतोय तर काय, ही बघा लहान मुले देवाघरची फुले. हे आमच्या घरातलं कलियुगातलं देवाचं फूल. देवासमोरचं फूल हातानं हलवावं लागतं, पण हे फूल स्वतःच आपसूक हलतंय, मुरडतंय, नाचतंय. ए फुला, इकडे ये. तो आरसा घाबरवला तुझा चेहरा बघून. अशा रीतीने अजून एक आयुष्यातला सोन्याचा दिवस व्यतीत झाला. जय शिवराय.